श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आज आपण बघणार आहोत की बघा, आपण गुरुचरित्र आपण पारायण करत असतो, पठण करत असतो, पण गुरुचरित्रामधला आपल्याला सांगण्यात येतं की 14वा अध्याय जो असतो तो मेरुमणी असतो आणि 14वा अध्याय आपण पठण केल्याने आपले बरेचसे प्रॉब्लेम दूर होत असतात। याचं कारण काय आहे ते नेमकं जाणून घेणार आहोत। आणि तसेच सांगेल 14वा अध्याय पठण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतात का, 14वा अध्याय पठण केल्याने अपमृत्यू हे टळतात का, 14वा अध्याय पठण केल्याने आपले सगळे प्रश्न जे असतात ते सुटतात का, हे आज जाणून घेऊ। संपूर्ण माहिती जी आहे ती सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। तर बघा, आजच्या विषयाला सुरुवात करूया। गुरुचरित्र ग्रंथ जो आपण पठण करत असतो हा एक वेद आहे, खूप मोठा 5वा वेद मानला जातो आणि दत्त महाराजांचं हे खूप मोठं जे आपण बोलतो ना तत्व आहे की आपण गुरु तत्व म्हटलं तरी सुद्धा चालेल। आपण जेव्हा पठण करत असतो त्यामध्ये एक शक्ती आपल्यामध्ये असते, तेव्हाच महाराज आपल्याकडून ही सेवा करून घेत असतात। आपण कोणी नसतो करणार, पण महाराज आपल्याकडून ही सेवा करून घेत असतात। आणि ही सेवा करत असताना बरेच लोक बोलतात की आपण नाही जरी गुरुचरित्र पठण केलं तर 14वा अध्याय जो असतो तो मेरुमणी मानला जातो आणि 14वा अध्याय आपण हा नक्कीच वाचन करावा। त्याने आपल्या घरातील पितृदोष वगैरे कमी होत असतात, आपले विघ्न टळत असतात, नोकरीसाठी जे अपयश येत असतं त्यासाठी सुद्धा कामी येत असतो। तर बघा, 14वा अध्यायामध्ये नेमकं काय दिलेलं आहे त्यावरून मी तुम्हाला सांगेल। तर बघा, 13वा अध्याय जो होता, 13वा अध्यायामध्ये दिलेला आहे सायमदेव नावाचा जो ब्राह्मण होता, सायमदेव नावाचा ब्राह्मण होता आणि त्याचा पोटात विकार होते, पोटदुखी होती। त्याचा विकार जे असतात ते गुरूंचं नाव घेत असतो आणि गुरूंचं नाव घेतल्यानंतर गुरु त्यांचा मदत करतात आणि गुरु मदत केल्यानंतर त्यांचा पोटाचा विकाराची जी समस्या असते, म्हणजे थोडक्यात सांगेल मी, ती दूर होते। गुरूंना सांगितल्यानंतर गुरूंचा कृपाशीर्वाद त्यांच्यावरती होत असतो। हे 13वा अध्यायामध्ये देण्यात आलेलं आहे। त्याचाच भाग हा 14वा अध्यायामध्ये देण्यात आलेला आहे। त्यांची जी गुरूंवरचा जो विश्वास, सायमदेवाचा गुरूंवरचा जो विश्वास असतो तो अटूट होत असतो आणि आपल्या गुरूंविषयी, कारण त्यांचा विकार जो कुठेही न बरा होणारा तो गुरूंच्या चरणी बरा होत असतो, बरोबर। तर मग 14वा अध्यायामध्ये देण्यात आलेला आहे की सायमदेवांचा खूप अटूट असा विश्वास आपल्या गुरूंवरती असतो आणि जेव्हा गुरु भेटीला येत असतात त्यांच्या घरी, तेव्हा सायमदेव म्हणतात की माझ्या इथे, आता सायमदेव हे ब्राह्मण होते आणि माझ्या गावात अशी प्रथा आहे की एक राजा जो आहे तिथे गावातला, तो दरवर्षी एका ब्राह्मणाचा वध करत असतो। हे गुरूंना तो सांगतो, सायमदेव ब्राह्मण जो असतो तो गुरूंना सांगत असतो आणि यावर्षी तो मला बोलवत आहे। आता त्याला काय वाटतं की मला त्या राजाने बोलवलंय म्हणजे माझा वध हा निश्चित आहे, माझा मृत्यू हा अटळ आहे, माझा वध तिथे होणार आहे, कारण तो राजा दरवर्षी एक ब्राह्मणाचा वध करत असतो, बरोबर। तर माझा मृत्यू अटळ आहे हे गुरूंना तो सांगत असतो जेव्हा गुरु त्यांच्या घरी येतात तेव्हा। मग गुरु त्यांना सांगतात की तुझा विश्वास माझ्यावर आहे ना, मग तू जा, त्यांनी बोलवलं आहे, तू जा, माझं नामस्मरण कर आणि तिथे जा। तिथे गेल्यानंतर नक्कीच तुला गेल्यानंतर काय वाटतं ते मला सांग आणि तिथून तू वापस येतो, तोपर्यंत मी इथेच बसलेला आहे, तू मला परत येऊन भेट, असं गुरु त्यांना सांगतो। कोणाला? सायमदेवाला सांगत असतात। सायमदेव आपल्या गुरूंचं नामस्मरण करत करत, आपल्या दत्त महाराजांचं नामस्मरण असू द्या, आपल्या गुरूंचं नामस्मरण करत करत तिथे राजाच्या घरी जातात। तिथे त्यांना बोलवतात आणि जेव्हा त्याला शिक्षा द्यायची असते तेव्हा तो चक्कर येऊन पडतो आणि त्याला आठवतच नाही की मी या ब्राह्मणाला कशासाठी बोलवलेलं आहे। तो नंतर बोलतो की ह्या ब्राह्मणाला मी कशासाठी बोलवलेलं आहे ते मला माहिती नाही, पण हा ब्राह्मण आलेला आहे याचं म्हणजे याची चांगलं म्हणजे पूजा पाठ केलं त्या ब्राह्मणाची आणि त्याला नंतर त्याच्या घरी वापस पाठवतात। ते राजा जे असतात ते, त्याची पूजा अर्चा केली जाते, त्याला मृत्यू किंवा त्याला मारण्यासाठी बोलवलेलं असतं। हा जे चक्कर आल्यानंतर स्वप्न दृष्टांत होतो त्याला आणि त्यानंतर त्याला समजतं की मी याला मारायचं नाहीये, याची पूजा अर्चा करून त्याला वापस घरी पाठवतात। आणि जेव्हा रिटर्न मध्ये तो घरी येतो, त्याच्या घरी येतो, तेव्हा गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो आणि म्हणतो की मला त्याने मारलं नाही, की मी वापस घरी आलो। तर यामधून आपल्याला काय बोध घ्यायचं असतं बघा, आपल्या गुरूंवरचा विश्वास आपला अटूट राहिला तर आपला मृत्यू सुद्धा टळू शकतो, हे या अध्यायामधून आपल्याला मिळत असतं।
हा अध्याय आपण दररोज पठण केल्याने या अध्यायामध्ये जे काही दिलेलं आहे त्यामधून आपल्यामध्ये येणारे विचार हे पॉझिटिव्ह थॉटने येत असतात. सकारात्मक दृष्टी आपली बनत असते की सायमदेवासोबत आपल्या गुरूंचं नामस्मरण केलं, गुरूंवरचा विश्वास त्याचा अटूट होता आणि त्या कारणानेच आपल्या गुरूंनी जो शब्द सायमदेवाला दिलेला होता की तू जा आणि परत ये, तोपर्यंत मी इथेच बसलेला आहे, हा गुरूंचा शब्द होता. या शब्दाचं पालन गुरूंनी केलं. म्हणजेच काय, आपण जेव्हा गुरुसेवा करत असतो, आपण जेव्हा गुरूंचं स्मरण करत असतो, आपण जेव्हा अखंड नामस्मरण गुरुचं करत असतो, गुरूंवर विश्वास ठेवत असतो, तर आपल्याजवळ मृत्यू जरी उभा राहिला तरी त्याला 4 हात आपण करत असतो आणि आपल्यामध्ये तेवढी शक्ती, तेवढी पॉवर आपले गुरु देत असतात. याचा अर्थ यामधून अशा प्रकारे निघत असतो. आणि जेव्हा आपण 14वा अध्याय जो असतो तो पठन करत असतो, अगदी बघा दररोजच्या दररोज असं ब्रह्मांड असं सांगतं बघा, 21 दिवसापर्यंत आपण कुठलीही गोष्ट करत गेलो तर ती आपल्या आयुष्यात म्हणजे उतरायचा प्रयत्न किंवा होत असते, पॉझिटिव्ह होत असते, बरोबर. तर आपण जर दररोजच्या दररोज हा अध्याय पठन केला किंवा मग एक गुरुवारी केला, या पद्धतीने गुरुसेवा म्हणून, तर हा अध्याय पठन केल्याने आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह थॉट, पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ती येत असते. आपल्या गुरूंवरचा विश्वास जो असतो, जो आपण वाचल्यानंतर सायमदेवाचा जो विश्वास होतो, ते परत परत आपण वाचल्यानंतर आपल्या मनाची स्थिती ही बदलते, मन परिवर्तन होत असतं आणि आपले विचार देखील सकारात्मक होत असतात. आपल्या गुरूंवरचा जो विश्वास असतो तो वाढायला मदत होत असते आणि आपण गुरुतत्वात लीन होत असतो. आपल्या गुरूंच्या चरणी आपण लीन होत असतो आणि अजून गुरूंजवळ जात असतो आणि त्याचा इफेक्ट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये देखील पडत असतो. आपल्या घरामध्ये त्याचा बदल आपल्याला बघायला मिळत असतो. म्हणून या गोष्टी आता अपमृत्यू टळणे किंवा मग जसं बोललं जातं की बघा पितृदोष कमी होतात, तर बघा या कारणामुळे आपल्या जवळ जेव्हा गुरुतत्व किंवा गुरूंची आपल्याला जेव्हा एक साथ मिळत असते, आपल्या गुरूंची म्हणजे दत्त महाराजांची. आता गुरु म्हणजे बघा, गुरुचरित्र पारायणामध्ये दत्त महाराजांच्या लीला आहेत सगळ्या, संपूर्ण काही. नृसिंह सरस्वती महाराज झाले किंवा श्रीपाद श्री वल्लभ झाले, हे आपले दत्तांचे अवतार आहेत, सगळं काही आहे. दत्त हे सगळं आहे, हे लक्षात घ्या. आपले दत्त महाराज आपले संरक्षण करत असतात. म्हणून हा अध्याय जो असतो हा मेरुमणी मानला जातो आणि या अध्यायामध्ये जे काही दिलेलं आहे म्हणजे आपल्या गुरूंविषयी, आपल्या गुरूंविषयी जी माहिती दिलेली आहे किंवा एक विश्वास जो दिलेला आहे सायमदेवाचा, तो आपण पठण करत असतो आणि या पठणाने आपल्यात देखील तेवढी स्फूर्ती किंवा तेवढा उत्साह आपल्यामध्ये येत असतो. आपल्यावर सुद्धा, आपल्या मनाला कुठेतरी वाटतं की गुरूंवर विश्वास ठेवल्याने सायमदेवाला हे फळ मिळालं तर आपल्याला का नाही मिळणार, हा कुठेतरी विश्वास आपल्या मनात जागृत होत असतो. म्हणून आपण वारंवार जेव्हा वाचन करू या अध्यायाचं, त्या प्रकारे आपल्या मनावर, आपल्या आयुष्यामध्ये हा बदल घडून येत असतो. म्हणून 14वा अध्याय हा देण्यात येतो आणि अशा पद्धतीने त्याचा अर्थ आपण घ्यायचा असतो. म्हणून 14वा अध्याय वाचल्याने बरेचसे बदल आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. ते बघा, अशा पद्धतीने आपण जरी अध्यात्माचा विचार करत असतो पण वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा आहे की कुठलीही गोष्ट आपण वारंवार केल्याने त्याचा इफेक्ट आपल्या आयुष्यावर पडत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. 14वा अध्याय तुम्ही पठण करत असणार तर अतिउत्तम. आपल्या गुरूंच्या चरणी आपण जात असतो, त्याचा इफेक्ट आपल्यावर पडत असतो. नामस्मरण केल्याने बऱ्याचशा गोष्टींचे जे सामर्थ्य असतं ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणून नामस्मरण हे केलंच पाहिजे आपल्या गुरूंचं. कुठेही असं त्या वायफळ बडबड न करता नामस्मरण केलेले हे कधीही चांगले असते. तर या पद्धतीने थोडीशी माहिती होती, अगदी मला तुमच्यापर्यंत शेअर करावी अशी वाटली आणि नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. चला मग, सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.